करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या रे दीपत्कार काने कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. हाय फ्रेंड्स, आज आहे दीप अमावस्या, आषाढ अमावस्या किंवा याला दर्श अमावस्या म्हणतात. या दिवशी दीपपूजा केली जाते. याला गताहारी अमावस्याही म्हटलं जातं. तर आज सकाळपासूनच आमची लगबग चालू झाली. सर्व घरातले पितळेचे चांदीचे दिवे काढून घासून पुसून सगळे व्यवस्थित ठेवून दिले आणि इथे मी वाती वळून घेतल्या. आता नेहमी तुम्हाला सांगते, अशा वाती वळून आपण थोडा वेळ तेलामध्ये भिजत घातल्या की त्या छान अगदी व्यवस्थित प्रज्वलित होतात. म्हणजे ॲटलिस्ट 2-3 तास आधी तरी ह्या वळून याच्यात तेल घालून भिजत ठेवायच्या. म्हणजे आपल्या छान अशा वाती प्रज्वलित होतात, शेवटपर्यंत त्या जळतात. आज आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर मग मी नैवेद्यासाठी बिना कांदा लसणाची एक भाजी आणि खीर जी झटपट होईल आणि अगदी आपल्याला वेळेत सर्व करता येईल. तर इथे मी तेल घेते. मी बटाटे चिरून घेतलेले आहेत. आपण जसे फ्रेंच फ्राईजला बटाटे कापतो तशाच थोडेसे पातळ पण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, लांब लांब असे. इथे मी फोडणीला जिरे, मोहरी आणि उडदाची डाळ घालून घेणार आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा उडदाची डाळ. हे सर्व छान खमंग परतलं की त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. बस, आपल्याला दुसरं काहीही फोडणीला आता घालायची गरज नाही आहे. कांदा लसूण अजिबात घालणार नाही आहोत. आता आपल्या श्रावण चालू झाला उद्यापासनं, त्यामुळे आता बहुतेक वेळा सणांना मी अशाच बिना कांदा लसणाच्या भाज्या करेन. आणि मला माहिती आहे तुम्ही सर्व ह्या आवडीने पाहाल आणि करूनसुद्धा बघाल. तर गणपतीत वगैरे हे यूज होणाऱ्या आहेत आपल्याला भाज्या. कारण बिना कांदा लसणाचा स्वयंपाक हा बऱ्याच जणांना असं वाटतं की कसं लागेल, पण असं काही नाही, खूप छान लागतं. तर आजपासूनच सुरुवात झालेली आहे आपली या सिरीजची. तर इथे मी हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर घालून घेतलं आहे आणि हे सर्व आता छान परतून घेणार आहे. थोडंसं तेल जास्तच घालायचं, कारण आपण याच्यात पाणी वगैरे घालणार नाही आहोत. ही आमच्या घरातली सर्वात फेवरेट भाजी आहे. सगळ्यांना आवडते. अगदी गणपतीत तर आवर्जून मी एकदा तरी ही करते आणि खरंच सगळ्यांना खूप आवडते, छान लागते. उडदाच्या डाळीमुळे इतकी टेस्टी होते ही भाजी. आता यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, म्हणजे रंग छान येईल. ही ऐच्छिक आहे, पण आपल्याला थोडंसं लाल बघून खायला मजा येते म्हणून मी थोडीशी ही पावडर घातले. आणि आता हे सुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहे. यात पाणी घालायचं नाही किंवा झाकणावरही पाणी घालून शिजवायचं नाही. तर आपण एक झाकण ठेवायचं आणि ती परतून परतून भाजी मस्त शिजवायची. अजिबात पाणी घालायचं नाही, तरच ती छान खमंग होते. ही पहा, असं झाकण मधून मधून काढून हलवून ही भाजी आपली छानपैकी करून घ्यायची. तर इथे आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. हे पहा, चपातीशी पण खूप छान लागते किंवा वरण भाताबरोबरही मस्त लागते. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आता एक साईडला मी थोडंसं पूजेची मांडणी पण करत होते आणि बरोबरीने मी दूध तापायला ठेवलं आहे खिरीसाठी. तर अगदी झटपट होईल अशी खीर मी तुम्हाला दाखवते. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. आता बघा, श्रावणात रोजच जवळजवळ काही ना काही आपलं गोडधोड बनणार, म्हणून अगदी थोड्या थोड्या प्रमाणातच बनवायला लागतं. कारण एवढं गोड गोड करणार काय रोजचं. आता उद्याचा दिवस गेला की पुन्हा परवा आपलं जिवती पूजा येईल, मग पुन्हा गोडधोड. तर इथे मी अर्धा लिटर दुधामध्ये ऑलमोस्ट 200 ग्रॅम मिठाई मेड घालून घेतला आहे. कंडेन्स मिल्क, ते मिठाई मेड नाही आहे, दुसऱ्या कंपनीचं आहे, पण कंडेन्स मिल्क आहे. तर ऑलमोस्ट 200 ग्रॅम घातलं आहे
आणि हे सगळं छान अगदी म्हणजे व्यवस्थित ढवळून घेते. कंडेन्स मिल्कनी लगेच दाटसरपणा येतो दुधाला. आधी मी थोडा वेळच आटवलं आहे, मला वेळ नव्हता जास्त आटवत बसायला दूध, तर त्यावेळेला अशा वेळेस म्हणजे आपलं कंडेन्स मिल्क खूप कामी येतं आणि झटपट आपली खीर बनते. यात मी आता थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेते. या क्रशरने अगदी छान फाईन चॉप होतात, त्यामुळे मी इथेच अगदी छान हे क्रश करून घेते. तर इथे मी ड्रायफ्रूट पण घालून घेतलेले आहेत आणि हे सगळं व्यवस्थित पुन्हा आता ढवळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ अगदी एक दोन उकळ्या काढून घेतल्या म्हणजे कसं थोडी दाटसर होईल आपली खीर. हे बघा, आता आपण काय करायचं आहे की हे दाट होत असतानाच याच्यामध्ये जी शेव लागणार आहे ती मला आता थोडीशी परतून घ्यायची. तर मला वाटतं आधी पण मी हे 2-3 वेळा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले आहेत. तर मी इथे शेव परतून घेते. हे बघा, इथे छोटं भांडं ठेवलं आहे, याच्यामध्ये 1-2 चमचे तूप घालणार आहे आणि आपली जी शेव रेडीमेड मिळते ती मी ह्यात परतून घेणार आहे. तुमची सगळ्यांची दिव्याची पूजा कशी असते, कशा प्रकारे तुम्ही करता, नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही काय नैवेद्याला केलं तेही कळवा. आणि माझी आजची ही भाजी खीर कशी वाटली आणि तुम्हाला याचा उपयोग होईल की नाही ते नक्की मला कळवा. अगदी झटपट होणार आहे. इथे मी शेव परतल्यानंतर थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण ती वाफवून घ्यायची आहे. ही अशी छान फुलून वरती येते, मस्त फुलते ही बघा, है ना. खरं अजूनही पाणी आटलं तरी चालेल, पण मला आता वेळ नाही आहे सगळं करत बसायला, कारण दिव्यांची पूजा मी मांडून तर झालं आहे, पण अजून सगळे दिवे एवढे लागेपर्यंत वेळ होईल आणि 6:30 ते 8:30चाच मुहूर्त होता. सो थोडी घाई करायला हवी आहे. तर इथे जे मी दूध आटवत ठेवलं होतं एक साईडला, ते आता इथे या गॅसवर घेते, जे आपल्याला कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसेल. आणि आपण जी शेव आपण वाफवून घेतली ती यामध्ये मिक्स करायची आहे. याच्या पण थोडंसं असं याच्या पाण्याने सुद्धा दाटसरपणा येतो आणि आपली खीर मस्तपैकी अगदी छान व्यवस्थित होते. आता मी छोट्या प्रमाणातच केली आहे. आपण गणपतीत वगैरे अगदी मला 11 लिटर एकीकडे द्यायची असते प्रसाद, त्यामुळे मी अनंत चतुर्दशीला 11 लिटर खीर बनवते. मागच्या वर्षी पण त्याचा व्हिडिओ बनवला होता, यावर्षीही बनवीन नक्की. ही बघा, आपली खीर तयार झालेली आहे. तर आपलं नैवेद्य रेडी आहे आणि मी आता पूजा करायला जाते आणि पूजा झाल्यानंतरचा तुम्हाला व्हिडिओ मी इथे अपलोड करते. चला तर मग भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत कळवायला विसरू नका की खीर आणि भाजी कशी झाली होती आणि माझी पूजा कशी वाटली. चला तर मग भेटूया. बाय, धन्यवाद.